माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, ऐशे करेगा भाक दे, ऐशे करेगा भाक दे, ऐसे करेगा भाक देई, ऐसे करेगा भाक देई, ऐसे करेगा भाक देई, ऐसे करेगा भाक देई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, ऐशे करेगा भाक दे, ऐशे करेगा भाक दे, भाक दे, ऐसे करेगा भाक देई, ऐसे करेगा भाक देई, ऐसे करेगा भाक देई, पाता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, घडे तै भाग्य मोठे, घडे तै भाग्य मोठे, भाग्य मोठे, घडे तये भाग्य मोठे, घडे तये भाग्य मोठे, घडे तये भाग्य मोठे, बहु साधन मोलाचे, बहु साधन मोलाचे, बहु साधन मोलाचे, बहु साधन मोलाचे, याशी जोडा तुझे कैसे, याशी जोडा तुझे कैसे, जोडा तुझे कैसे, यासी जोडा तुझे कैसे, यासी जोडा तुझे कैसे, यासी जोडा तुझे कैसे, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, घडे तै भाग्य मोठे, घडे तै भाग्य मोठे, नका अनुमानु विठ्ठला, नका अनुमानु विठ्ठला, तुका म्हणे धडा झाला, तुका म्हणे धडा झाला, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, पाहता दिसे उपराठे, घडे तै भाग्य, घडे तै भाग्य मोठे, घडे तै भाग्य मोठे, घडे तै भाग्य मोठे, घडे तै भाग्य मोठे, घडे तै विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हर
विठ्ठल 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 वा वा विठ्ठल 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 पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। वा वा माझे पाय तुझे डोई ऐशे करिगा भाकदी पाहता दिसे उपराठे घडे तई भाग्य मोठे साधन मोलाचे बहु साधन मोलाचे याशी जोडा तुझे कैसे पाहता दिसे उपराठे जोडे तरी भाग्य मोठे नका अनुमानो विठ्ठला तुका मने धडा झाला पाहता दिशे उपराठे जोडे तरी भाग्य मोठे विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज चलो विठ्ठल 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन जय हो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून याला अंकता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पृदृक् प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नम मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नम मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी हा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरोचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य जननी देवाची गुरुचरणों में शीश नमाओ हरि गुण गावत मन रमाओ गुरुचरणों में शीश नमाओ हरि गुण गावत मन रमाऊ गुरु चरण में शीश नमाऊ हरि गुण गावत मन माझे पाय तुझे डोई ऐशे करिगा भाक देई पाहता दिशे उपराठे घडे तई भाग्य मोठे प्रस्तुत कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य देहोनिवासी जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग हा सेवेकरता निवडलेले आहेत। एकदा अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडा परिहार देतो आणि आपल्या अभंगाकडे वळतो। या भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाआशीर्वादाने संत श्रेष्ठ निवृत्तीदादांच्या या पौषवारी या यात्रा उत्सवानिमित्ताने वैकुंठवासी परमादरणीय महान साधवी, जेणेकरून अशा साधवींना कोणी ओळखत नाही असं नाहीत, अशा महान साधवी की ज्यांनी आपलं जीवन उभं जीवन त्या भगवान विश्व परमात्म्याच्या भजनात घातलं आहेत, अशा परमादरणीय वैकुंठवासी सुंदराबाई या महान सादेवीच्या या मठामध्ये, त्याचप्रमाणे चर्मकार समाज देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने आणि विशेषतः आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी पठाडे साहेबांच्या सरांच्या मोठ्या उदात्त अंतकरणातून या कार्यक्रमाचं संयोजन वैकुंठवासी परम आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा गोताशे बाबांच्या शुभ मार्गदर्शनाने आशीर्वादाने हा दादांच्या
यात्रा उत्सवातील हा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो आणि या साजरा होत असताना याही वर्षी हा सोहळा साजरा होतो आहे. आमच्या बाळासाहेबजी पठाडे सरांच्या या माध्यमातून आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण शिवानंदजी महाराज अडके महाराजांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रीमद भागवत कथा आणि त्यांचंही या ठिकाणी फार मोठं संयोजक नियोजन लाभलेलं आहेत. आमचे अमोलदादा आहेत, आमचे सर्वच आमच्या शिवानंद महाराजांचे सर्वच मित्रपरिवार आहेत, सहकार्य मंडळी आहेत. त्यातले त्यात आमच्या शिवानंद महाराजांवरती ज्यांचा कृपाशीर्वाद पहिल्यापासून आहेत आमचे परम आदरणीय उत्तम बाबा गोसावी बाबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण विनोद महाराज शिंदे महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच पद्धतीने त्यांच्याच एकदम त्यांच्यासारखेच कीर्तनाला सुसज्ज अशी साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण संदीप महाराज. वा वा वा, शुभ मार्गदर्शन त्यांच्या या उपस्थितीमध्ये. आणि त्याचप्रमाणे मला खरं मी स्तुती करणं माझा स्वभाव नाहीत, पण वस्तुस्थिती मात्र सांगणं ही खरं आहेत. आपण हा पखवाज मायकाशी जे ऐकत होतात ना, आमचे सिस्टीम दादा आहेत, इकडं आमचे शूटिंग करणारे रोहन दादा आहेत आमचे, पण ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण पखवाज ऐकत होतो बरं का. कुठल्याही गोष्टीची एक साधना असते. आमच्या प्रणय महाराजांनी रात्री 9 वाजता पखवाज उचलायचा आणि कुठं न्यायचा? इंद्रायणीच्या काठावरती, आज घाटावरती, इंद्रायणीच्या घाटावरती 9 वाजता पखवाज उचलायचा आणि घाटावरती 3-3, 4-4 वाजेपर्यंत पाठी प्रॅक्टिस करायची. ही साधना आहेत बरं का, ही साधना आहेत. सगळ्या गोष्टी सहजासहजी शक्य नसतात बुवा, हे ज्ञान आहेत. खरं सांगतो तुम्हाला, प्रत्येकाला वाटतं बुवा ज्ञान आपलं दाखवलं पाहिजे. आपण ज्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवलं त्या क्षेत्रातलं ज्ञान दाखव हे प्रत्येकाला वाटतं की नाहीत? शिवानंद महाराज वाटतं की नाहीत? प्रत्येकाला वाटतं. गायक जर असले तर गायकांना असं वाटतं की माझ्यासारखी चाल दुसऱ्याने कोणी म्हणूच नाहीत. प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखं, म्हणजे मी जे कमवलं आहेत माझ्यासारखं दुसरं कोणी गावूच नाहीत अशी ती चाल काढणार. खरं आपण मिळवलेलं ज्ञान काय दाखवू नये इतरांना? प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. मृदंगाचार्यांना वाटतं आपण एवढी साधना केली आहेत, आपण इतरांना का दाखवू नयेत? स्वभाव आहेत. कीर्तन करायला असं वाटतं ना, नाही वाटत? असं नाही. शिवानंद महाराज वाटत नाही का मी आज जो अभंग निवडलाय तो कोणाच्याच पाठातला नसावा असं वाटत नाही का? वाटतं ना, पण मोबाईलनं लय वाटोळं केलं आहे. तुम्ही कोणताही अभंग घ्या, कुठलाही अभंग घ्या, तो लगेच मिनिटाच्या हात बाहेर पडतो की नाही? अडचण नाहीत. सांगायचा भाव एवढा आहेत, स्वभाव आहेत आणि साधना आहेत बरं का. ह्या सगळ्या गोष्टी साधनेच्या आहेत. भाव मला सांगायचे एवढा आहेत. आज निवडलेला अभंग खऱ्या अर्थानं हा जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि मला असं वाटतं मी अभंग या ठिकाणी दुसराच घेणार होतो, पण मला हा अभंग घ्यायचा मोहच आवरला नाहीत. अभंग घ्यायचा आज काहीच संबंध नाही खऱ्या अर्थानं हा अभंग. पण का कोण जाणू मला असं वाटत होतं की हा अभंग का घ्यावा. हा अभंग खरं तर जर पाहिला, जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे काही आगळी वेगळी काही इच्छा व्यक्त केलेल्या आहेत. पण मला असं वाटतं आज आपण दादांकडे काही इच्छा व्यक्त करू नयेत. आज आपण सर्व दादांच्या सोहळ्यामध्ये आलो आहेत आणि म्हणून आपण हीच इच्छा दादांकडे का करू नयेत. म्हणून मला मोह आवरला नाही. खरं सांगतो तुम्हाला, माझा वास्तविक पाहता मी अभंग येत असताना आमचे अथर्व दादा 2 वेळाच बोलले, बाबा अभंग कोणता घेणार. मी 2-3 अभंग सांगितले रस्त्याने येताना, पण हा अभंग मला वाटलं, पण म्हटलं आज आपल्याला मागायचंच नाही, इच्छा करायचीच नाहीत ना. आज दिवस आपला तो नाहीच आहे. पण तरी पण इथं उभं राहिल्यावरती मला मोहच आवरला नाहीत. का मागू नयेत? आपण दादांकडे आलो आहे, दादांच्या दरबारात आलो आहेत. भक्ती साधना जर करत असाल तर नक्कीच तुम्ही त्या साधनेचं फल म्हणून त्या विश्व परमात्म्याकडं मागतलं पाहिजे, संतांकडं मागतलं पाहिजे. म्हणून मी निवडलेला अभंग आहे विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला विषय असा आहे, बऱ्याच मंडळी बसलेली जे आहेत जर जागे असतील तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये पहिली एक शंका आहेत. शिवानंद महाराज, बऱ्याच जणांच्या बसलेल्यापैकी एक शंका निर्माण झाली आहेत. कोणती? एकतर कीर्तनकार ज्यांनी अभंग घेतला त्याचं डोकं फिरलेलं असेल एक, नाहीतर तुकोबरायांचं. पण तुकोबरायांचं कसं फिरू शकतो? कसं? अभंगाची सुरुवात काय आहेत? अभंगाची सुरुवात काय आहेत? माझे पाय तुझे डोळे. तसं नसेल ते, तुझे पाय माझे डोळे असेल ना. कसं कसं पाहिजे मला सांगा, कसं पाहिजे? तू बरोबर आहे ना, कसं पाहिजे? तुझे पाय अहो देवाचं पाय ना आपलं डोकं असावं की नाही? कसं पाहिजे मला सांगा ना, कसं पाहिजे? तुझे पाय. आणि इथं कसं आहे आता? माझे पाय तुझे डोळे. मग याचा अर्थ कीर्तनकाराचं तरी डोकं फिरलं असावं, नाहीतर पण तुकोबरायांचं कसं होऊ शकेल? असं तर होणार नाही. मग असं झालं कसं? त्याचं उत्तर आपल्याला नंतर देईल मी. आपण वेळ मिळाला तर त्याचं उत्तर नक्कीच शोधू. पण मी खात्रीने सांगतो की हा अभंग असाच आहे. कसा? माझे पाय तुझे डोई. बऱ्याच जणांच्या मनात असं असं आहे तरी कसं? तुझे पाय माझे डोई असं असायला पाहिजे. बघा ना, माणूस गडबडीत असं होऊ शकतं ना. नाही असं काही नाही. एखाद्या ठिकाणी जर महाराज जर गेलेच घरामध्ये तर माणूस एखादं म्हणतात ना, बाळा महाराजा डोक्यावर पाय ठेव. पायावर डोकं ठेव म्हणायचं असतं त्यांना. गडबडीत म्हणत असतं महाराज बाळा अरे पाय महाराजांच्या डोक्यावर पाय ठेव. गडबडीत होतं तसं गडबडीत झालंय का? मग तुकोबरायांकडे असं काही गडबडीत झालंय काय? माझे पाय तुझे. मग असं ही गडबड झाली का काय? नेमकी झालंय काय? पण तशी गडबड नाही. तुकोबरायांचं डोकं कसं फिरू शकतं? बरं मग घेणाऱ्याचं जरी कसं फिरल? आहे तसं पाठ करून आणलं ना, मग घेणाऱ्याचंही फिरणार नाहीत. तुकोबरांनी तसं लिहिलं आहे. पण याचं उत्तर आपल्याला पुढं मी देण्याचा प्रयत्न करतो. तुकोबराय म्हणतात की माझे पाय तुझे डोई ऐशे करी गा भाकदे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, जगद्गुरु तुकोबराचा देवा माझे जे पाय आहेत आणि तुझं मात्र हे डोकं आहेत. देवा जर असं जर झालं ना, हे उलटं वाटतंय, जरा उरफट वाटतंय. पण ज्याच्या जीवनात घडल त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. त्याच्यासारखी साधना दुसरं कोणाच्याच जीवनामध्ये होऊ शकत नाहीत. कारण ही जी साधना आहेत, हे जे साधन आहेत फार मोलाचं साधन आहेत. पण ज्याच्या जीवनात घडेल तो मात्र खरंच साधनानिष्ठ भाग्यवानच असेल. म्हणून तुकोबरांचा देवा अनुमान करू नका, देवा अनुमान करू नका, माझ्या जीवनात ही गोष्ट घडावं अशी माझी अपेक्षा आहे. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारे भगवान विश्व पंढरीश परमात्म्याची भजन भक्ती करत असताना, साधना करत असताना तुकोबारे देवाला सांगतात की देवा रे आम्ही भजन करायचं म्हणून करत नाहीत, भक्ती करायची म्हणून करत नाहीत, देवा तुझं नामचिंतन करायचं म्हणून करत नाहीत, देवा तुझी वारी करायची म्हणून करत नाहीत. मग देवा तुझं भजन करणं, तुझी वारी करणं, तुझी भक्ती करणं देवा आमच्या वाडवडिलांनी घालून दिलेली परंपरा आहेत. आणि म्हणून देवा मी तुझे भजन करतोय. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिले दार बंटा,
उपवास पारणे राखिले दार बंटा. जय हो. उपवास पारणे राखिले दार बंटा. मिरासी गदे माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. देवा मी तुझं भजन करायचं म्हणून करत नाही, तुझी भक्ती करायची म्हणून करत नाहीत देवा, तुझी वारी करायची म्हणून करत नाही, तर आमच्या बाप दाद्यांनी ही घालून दिलेली परंपरा आहेत. नवे नवे आमच्या बाप दाद्यांची ती इस्टेट आहे. बघा ना तुम्ही, बघा ना, जगद्गुरु तुकोबरांचं उदाहरण डोळ्यापुढे घ्या तुम्ही. तुकोबरांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे 8वे पूर्वज तुकोबरांचे. विश्वंभर बाबांपासून आपल्या कुळामध्ये चालत आलेला परमार्थ. विश्वंभर बाबांनी आयुष्यात एकही वारी खंडित झाली नाही. आयुष्यात विश्वंभर बाबांकडनं एकही वारी खंडित झाली नाहीत. शेवटी शरीर थकलं आहेत, शरीर थकलं आहेत आणि थकलेल्या अवस्थेमध्ये वारीच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने तुकोबराय निघालेत. तुकोबराय निघालेत, पण शरीर थकलेलं आहेत, जड पाय पडत आहेत. जड अंतकरणाने कसे बसे तुकोबराय पंढरपूरपर्यंत गेलेत. पंढरपूरपर्यंत गेल्यावरती चंद्रभागेमध्ये स्नान केलं आहे. चंद्रभागेत स्नान केलंय आणि देवापुढं विश्वंभर बाबा उभे राहिलेत. देवापुढं विश्वंभर बाबा उभे राहिलेत आणि डोळे घळघळ 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 डोळ्यातनं पाणी अश्रू वाहू लागलंय. देवाला हात जोडले आणि विश्वंभर बाबा सांगताय, देवा अरे आयुष्यात एकही वारी खंडित पडली नाही देवा, एकही वारी खंडित झाली नाही, पण देवा शरीर थकलं रे. असं वाटतंय देवा आता पुढची वारी होणार नाहीत, पुढची वारी होणार नाहीत. विश्वंभर बाबा पंढरपूरहून देहूगावला आले आणि देहूगावला आल्यानंतर झोपले. झोपल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि सांगितलंय विश्वंभर बाबा आता तुम्हाला पंढरपूरला यायची गरज नाही, आता आम्हीच पंढरपूरवरून देहूगावाला येतोय, देहूगावाला येतोय. मला असं वाटतं विश्वंभर बाबांच्या खऱ्या अर्थानं कृपेनं त्या दिवशी आपल्या वारकरी संप्रदायाचं सौभाग्य उदयाला आलं असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल कसं, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही पंढरपूरला सप्ताह केला का नाही? सगळे होता का नाही तुम्ही? होतात मला माहिती आहे, मी होतो ना, माहिती आहे मला एक सांगा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. पंढरपूरला तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात तुम्ही गेलात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी माता एकाच सिंहासनावरती विराजित आहेत की नाही? आहेत की नाही? मला आवाज येईना तुमचा. म्हणजे तुम्ही नक्की दर्शन केलं का? कुसुमाई कसं काय? मग तुम्ही नक्की दर्शन केलं का? कसं केलं? काय नेमके कसं आहे मला सांगा. तिथं कसं आहेत? पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचं एकाच सिंहासनावरती विराजित नाही. ती भाग, तो कथाभाग फार वेगळा आहे, फार मोठा आहे. तो मला तिथपर्यंत जायचं नाही. फक्त भगवान पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी माता हे एकाच सिंहासनावरती विराजित नाही. मग त्या दिवशी विश्वंभर बाबांच्या कृपेनं, भक्तीच्या ताकदीनं भगवान पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी माता दोघंही देहूगावाला
एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्या दिवशी भगवान पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी माता एकाच ह्या आसनावरती देहू गावाला विराजित झाले. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपलं वारकरी संप्रदायाचं खरं सौभाग्य उदयाला आलं असं म्हणायचं आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून जगद्गुरु तुकोबरा देवाला म्हणतात की देवा अरे मी तुझं भजन करायचं म्हणून करत नाही, तुझी भक्ती करायची म्हणून करत नाही, देवा तुझी वारी करायची म्हणून करत नाही. आमच्या बाप दाद्यांनी घालून दिलेली परंपरा आहेत आणि म्हणून देवा मी तुझी भक्ती करतो. याच्याही पलीकडे महाराज सांगतात की देवा अरे तू म्हणशील की बाप दादांनी घालून दिलेली परंपरा आहेत म्हणून भजन करतोय, म्हणून भक्ती करतोय, म्हणून वारी करतोय. तसं नाही देवा. मग भजन करणं, भक्ती करणं, वारी करणं म्हणून करत नाहीत. मग वारी करणं ही माझ्या मनाची आवड आहेत म्हणून करतोय. माझ्या मनीची आवडी, माझी मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवड, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी. पंढरपुरा जैन गुडी, पंढरपुरा जैन गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा जैन गुडी, पंढरपुरा जैन गुडी, पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगी मनी रंगले. अरे देवा तुझं भजन करायचं, नुसतं करायचं म्हणून करत नाहीत. बाप दादांनी घालून दिलेली परंपरा आहेत म्हणून भजन करत नाहीत, म्हणून भक्ती करत नाहीत, म्हणून वारी करत नाहीत. मग भक्ती करणं, भजन करणं नव्हे नव्हे वारी करणं माझ्या मनाची आवड आहे. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. याच्याही पलीकडे महाराज म्हणतात की देवा अरे तसंही नाही, नुसती मनाची आवड आहे म्हणून मी वारी करतोय असं नाहीत, म्हणून मी भजन करतोय असं नाहीत. मग देवा अरे आमच्या जीवनामध्ये भक्ती करणं, वारी करणं नव्हे देवा कथा करणं आमच्या मनाची आवड निसतं नाहीत, आम्हाला आवश्यक देखील आहेत. आवश्यक आम्हा कथा आवश्यक हेर संपादू लवकिक, हेर संपादू लवकिक, हेर संपादू लवकिक. जय हो. वा वा. आम्हा कथा आवश्यक एर संपादू लवकिक. आमच्या मनाची आवडच आहेत असं नाहीत, आमच्या जीवनात आवश्यक देखील आहेत. तुम्ही मला आवड आणि आवश्यक यात काय बदल आहे? आवड आणि आवश्यक यात अंतर काय, यात बदल काय? पण आवड वेगळी आणि आवश्यक वेगळं. खरं आहे की नाही? आवड वेगळी आणि आवश्यक वेगळं. तुम्ही म्हणाल कसं? मला सांगा. भूक लागल्यानंतर जेवण करणं आवड का आवश्यक कुसुमाई? भूक लागल्यानंतर जेवण करणं आवड का आवश्यक? त्यामध्ये जेवण करणं फक्त. भूक लागल्यानंतर जेवण करणं आवड का आवश्यक? आवश्यक. आवश्यक. भूक लागल्यानंतर जेवण करणं आवश्यक. अगदी बरोबर, आवश्यक.
मला सांगा, जेवण झाल्यानंतर पान खाणं आवड का आवश्यक? आवड 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 ठीक ठीक आहे. चला, जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं आवड का आवश्यक? नाही, माहित नाही. बरेच जण म्हणतात. तुम्हाला कसं माहित नाही? जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं आवड का आवश्यक? आवश्यक आवश्यक. चला पुढे बोलायचंय मला. जेवण झाल्यानंतर गुटखा खाणं आवड का आवश्यक? आता हे वाढत जाईल, किती गेलं तर हे वाढत जाईल. आता तुमच्या लक्षात आलंय, आवड वेगळी आणि आवश्यक वेगळं. चला, तहान लागल्यानंतर पाणी पिणं आवड का आवश्यक? प्रणय महाराज कसं बरं? तहान लागल्यानंतर पाणी पिणं आवश्यक आवश्यक. पाणी पिल्यानंतर चहा पिणं आवड का आवश्यक? आवड. चहा आवड. चैन पडत नाही महाराज कधी कधी जर नसला तर. आवड कसं म्हणाल तुम्ही? चहा आवड का आवश्यक? आवश्यक आहेत आवश्यक आहेत आवश्यक. पाणी पिल्यानंतर कोको कोला पिणं आवड का आवश्यक? उन्हाळ्यात आवड आहेत. आता तुमच्या लक्षात आलंय, आवड वेगळी आणि आवश्यक वेगळी. मला एवढंच भाव सांगायचा होता. तसं महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये देवा तुझं भक्ती करणं, तुझं भजन करणं, तुझं नामस्मरण करणं नुसती आवडच नाही देवा, मग आवश्यक देखील आहे. विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज. वाड वडिलांनी परंपरा घालून दिली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय वारीला आले. कुठल्याही क्षेत्राची वारी असू द्या, पंढरपूरची असू द्या, त्र्यंबकराजाची असू द्या व आळंदीची असू द्या, कोणतीही वारी असू द्या, त्या वारीचा त्या क्षेत्राचा महिमा असतो. काय क्षेत्राचा महिमा आहे? पंढरपूर क्षेत्राचा महिमा काय? चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, त्या क्षेत्राचा महिमा आहेत. वारीला गेल्यानंतर तिथं मुक्काम हा विधी आहेत. वारीला गेल्यानंतर त्या क्षेत्राचा परिक्रमा हा एक विधी आहेत. वारीला गेल्यानंतर त्या क्षेत्राचं दर्शन हा विधी आहेत. हा विधी आहेत. किती माणसांनी परिक्रमा केली आल्यापासून? वर बोट करा. वा 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 वा, तुम्हाला दंडवत आहेत, दंडवत आहेत बरं का. अजून करणार असाल ना तुम्ही, आहे की नाही? एकादशी दिवशी खूप चांगलं, खूप चांगलं. भाग्यवान आहे तुम्ही, खरंच भाग्यवान आहात. नामदेवराय म्हणतात, जर परिक्रमा जर केलीत ना, त्याच्या पुण्याची गणना लिहायलाच कोणी राहत नाहीत. नाम मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना. नाम मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. या क्षेत्राचं हे महत्व आहे बरं का. अन्य क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पंढरपूर असो, अलंकापूर असो, प्रत्येक क्षेत्रातला महिमा हा वेगवेगळा आहे. अलंकापूर क्षेत्रातला महिमा हा वेगळा आहे, पंढरपूर क्षेत्रातला महिमा वेगळा आहे आणि आज त्र्यंबक क्षेत्रातला महिमा देखील वेगळा आहे. बघा ना तुम्ही, अलंकापूर क्षेत्रामध्ये असं म्हटलं नाही तुम्ही परिक्रमा केली तर पुण्याची गणना कोण करेल? असू द्या असू द्या, पोरांनीच फोडला असेल तो.
नंतर पुढं पण असं म्हटलेलं नाहीत. पंढरपूर क्षेत्रातला परिक्रमा केल्यानंतर असं म्हटलेलं नाहीत. पण मात्र त्र्यंबकराज क्षेत्राचा जर तुम्ही परिक्रमा जर केली तर त्या परिक्रमेचे पुण्याची गणना कुठंच होऊ शकत नाही. एवढं महान क्षेत्र हे आहे त्र्यंबकराज क्षेत्र. बघा ना, एवढं महान क्षेत्र आहेत. आणि अशा महान क्षेत्राचं जर वर्णन जर करायचं जर ठरलं तर इथं काय वर्णन करावं, काय वर्णन करावं. आद्य म्हणजे सर्वांच्या आधी जो भगवान विश्व परमात्मा या ठिकाणी भगवान शंकर परमात्मा या ठिकाणी नांदत असताना अनेक ही भूमीच एवढी पवित्र आहेत, ही भूमीच एवढी पवित्र आहेत खऱ्या अर्थानं सांगा गेलं तर. आणि म्हणून तर बघा ना, जिथं जिथं सिद्ध स्थानं आहेत तिथं तिथं ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, जिथं जिथं सिद्ध स्थानं आहेत तिथं तिथं त्यांनी आपली समाधी स्थित केलीत. बघा तुम्ही, ज्ञानोबरायांचा महिमा आपण ऐकला असेलच. सोपान काकांचा महिमा बघा, ज्या ज्या ठिकाणी समाधी आहेत त्या त्या ठिकाणी सिद्ध स्थानं आहेत. ज्ञानोबरांची जिथं जिथं समाधी आहेत तिथं सिद्धेश्वराचं स्थान हे जुनाट आहेत. सिद्धेश्वराचं स्थान जुनाट आहेत. जिथं काकांनी सोपान काकाची समाधी आहे तिथं भगवान शिवशंकर परमात्म्याचं स्थान हे जुनाट आहे. आणि इथंही त्र्यंबकराजलाही भगवान त्र्यंबकराज हे जुनाट स्थानं आहेत. आणि तिथं मात्र मग मात्र दादांची समाधी स्थान आहेत. बघा ना, मला असं वाटतं तुम्ही जर 81-85च्या अगोदर तुम्ही ह्या वारीला जर येत असाल, महाराजांना बहुतेक आठवत असेल, दादांच्या समाधीची जर अवस्था जर तुम्ही पाहिली असेल. मी लहान होतो, मला आठवतो तरी 5वी-6वीला मी ह्या वारीला यायचं मला योग लाभला होता 2-3 वेळेस. मला वाटतं 84-85चा विषय असावा. महाराज, मला असं आठवतं की दादांच्या समाधीवरती मंदिर असं नव्हतं, मला फक्त असं जाणवतं. एक लाकूड आडवं असायचं, हा म्हणजे आहे, तुम्ही साक्षीला आहेत. लाकूड नाही, टोकरच होतं, टोकर. असं टोकर आडवा असायचा. आणि दर्शनाची लाईन तरी कुठं हो, एकादशीला उगं इथून तर काहीतरी अशी लांब लाईन असायची उगं. आणि तेवढा टोकर बाजूला केला की समाधीवरती सगळीच घोळका येऊन लागायचा. म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा भाव एवढा आहे की त्याही टायमाला मंदिर नव्हतं, मला एवढं सांगायचं आहे. आता याच्या पाठीमागं जर जायचं जर ठरलं तर 150 वर्षापूर्वी इथं दादांची समाधी होती हे कोणालाच माहिती नव्हतं. 150 वर्षापूर्वी निवृत्तीनाथ दादांची समाधी या ठिकाणी होती हे कोणालाच माहिती नव्हतं. बघा ना, दादांनी समाधी घेतली पण त्या समाधीवरती कुठल्याच प्रकारचं आवरण नाहीत, कुठल्याच प्रकारचं झाकण नाही, नाही पावसापासून संरक्षण, नाही थंडीपासून, नाही उन्हापासून. अनेक समाधी या ठिकाणी होत्या आणि दादांची समाधी त्याच समाधीप्रमाणे होती. शेवटी दादा एक निष्ठावंत वारकरी अनेक प्रकारे आपण पाहतोय, पण निष्ठावंत वारकरी, एकनिष्ठ वारकरी असे जोपूळचे पाटील बाबा, तुम्ही ऐकून असाल कदाचित. आजही जर जोपूळला गेलात तर मला असं वाटतं पूजनीय वैकुंठवासी दांडेकर मामांच्या हस्ते पाटील बाबांचं मंदिर झालेलं आहे. महान विभूती होती. जोपूळच्या पाटील बाबांच्या दृष्टांत दिला, साक्षात्कार दिला, स्वप्नात गेले दादा आणि सांगितलं, अरे बाबा मंदिर नाही, समाधी आहे रे माझी, पण मला उन्हापासून पावसापासून संरक्षण नाही रे बाबा, काहीतरी थोडं झाकण कर, काहीतरी संरक्षण कर, असा दृष्टांत दिला आहे. स्वप्न पडलं आहेत. पण पुन्हा सांगितलं, अरे बाबा हे सगळं खरं आहेत पण माझी समाधी कशी ओळखणार. तिथं अनेक समाधी आहेत. तुम्ही आजही मला असं वाटतं जर गेलात ना, आजही तुम्हाला पाठीमागच्या बाजूला बरेच समाधी दिसतील, आजही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला. मग पुन्हा सांगितलं, माझी समाधी तू ओळखणार कशी, अनेक समाधी आहेत त्या ठिकाणी. सांगितले दादांनी, ज्या वेळेस तुम्ही याल, आल्यानंतर क्षत्राच्या पलीकडे भली मोठी साबर ताटी राहील, त्या साबर ताटीला अनेक समाधी आहेत. पण त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर ज्या समाधीपाशी वाघ बसलेला असेल
तुम्हाला पाहून तो वाघ निघून जाईल. ज्या ठिकाणी वाघ बसलेला असेल ती समाधी माझी आहेत. जोपूरचे पाटील बाबा त्र्यंबक क्षेत्रामध्ये आले, अनेक वारकऱ्यांना एकत्रित केलं, अनेक वारकऱ्यांना घडलेला दृष्टांत सांगितला, साक्षात्कार सांगितला आणि जे भाविक होते त्यांना बरोबर घेऊन आले. घेऊन आल्यानंतर लांबूनच पाहिलं साबरताटी दिसते आहेत, साबरताटी दिसते आहेत, कुठं वाघ बसलेला दिसतो आहेत. वाघ यांना पाहून निघून गेला आणि त्या स्थानावरती जिथं वाघ बसलेला होता ती समाधी दादांची असं निश्चित करून त्या टायमाला काय आपल्या परिस्थितीप्रमाणे तिथं आवरण टाकलं गेलं. मला सांगायचा भाव एवढा आहे की आम्हाला आपल्याला आठवतं जुन्या माणसांना आजही की त्याही टायमाला मंदिर नव्हतं. हे मंदिर पुन्हा नंतर झालं आहे, माझ्या विचाराने 85 नंतर झालं असेल असं वाटतं मला. असो, भाव सांगायचा मला इकडं कसं वळवलं मी, मला सांगायचा भाव एवढा होता की कोणत्याही तीर्थामध्ये जर गेला तर त्या तीर्थाचा महिमा आहेत, मला हे सांगायचं होतं. तसं पंढरपूर क्षेत्राचा महिमा असा आहे की तिथला चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा तेने चित्ता समाधान असं सांगितलं आहे की त्या क्षेत्रामध्ये जर गेलं तर चंद्रभागे स्नान केलं पाहिजे. तुकोबारांनी स्नान केलं आहे, क्षेत्राचा परिक्रमा केली आहेत आणि परिक्रमा करून तुकोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागले आहेत. बारीला लागल्यानंतर सरकत 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 जगद्गुरू तुकोबाराया सभा मंडपात आलेत. सभा मंडपात आल्यानंतर हळूहळू सरकत सरकत पांडुरंगासमोर तुकोबाराया उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर कित्येक वर्षापासून त्या पांडुरंगाच्या दर्शनाची अंतकरणात लालसा असते, इच्छा होती. आणि पहिल्यांदाच तुकोबाराय वारीला आले आणि वारीला आल्यानंतर तुकोबारायांनी त्या पांडुरंगाकडं पाहिलंय. पांडुरंगाकडं पाहिल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय पाहिल्या तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की तुकोबाराय म्हटले की बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अंतकरण भरून आलंय तुकोबारायांचं. मनोमन तुकोबाराय स्वतःशीच बोलायला लागले की बस देवा, बस देवा, तुझं रूप पाहिलंत ना, आता मात्र माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थानं कल्याण झालं असं म्हणायला हरकत नाहीत. कारण का देवा, तू पाहिलंत ना, तुझं मला भेट झालीत ना, आता माझ्या जीवनाचं कल्याण झालंय, कल्याण झालंय. का देवाला पाहिल्याशिवाय मानवी जीवाचं कल्याण नाही. देवाला पाहिल्याशिवाय मानवी जीवाचं कल्याण नाही. विठ्ठल 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 तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची कदे कलिया, विठ्ठलची कदे कलिया, विठ्ठलची कदे कलिया, वगीच पापे गेली दिगंतरा, वगीच गेली दिगंतरा. विठ्ठलची कदे कलिया, विठ्ठलाची कदे कलिया, अवधीत पाप गेली दिगंतर, अवघीच पापे गेली दिगंतर, गेली दिगंतर. गेली दिगंत. वा वा, आपल्या ते काळजी करायची नाही. ह्या विनोद महाराज खुब्या आहे, या प्रणय महाराजला माहिती झाले आहेत. नाहीतर कधी कधी पक्वाजन जर एक मात्रा सोडून जर पुढं गेला तर त्यांनाच मेळ लागत नाहीत. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बस तुकोबाराय म्हटले देवा, बस माझ्या जीवनाचा आता सार्थक झालंय देवा, तुझी भेट झालीत ना, तुझं दर्शन झालंय, बस माझ्या जीवनाचं सार्थक झालं आहे. तुकोबाराय मनोमन परमात्म्याला म्हणतात देवा, बस माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे देवा, आता हे तुझं रूप जे आहेत ना,
हे रूप जे आहेत ना देवा, असं वाटायला लागलं देवा ते रूप पाहिल्यानंतर या जन्माचं नाही, या जन्माचं नाही, अनंत जन्माचं माझं दुःखच विसरलंय देवा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, जय हो. विसरलो दुःख. वा वा वा, जगद्गुरु तुकोबरा देवा अंतकरणात मनाशीच बोलतात. देवा अरे तुझं स्वरूप पाहिलं देवा, आणि या जन्माचं नाही, या जन्माचं नाही, अनंत जन्माचं मी दुःखच विसरलंय, दुःखच विसरलंय देवा. पण मला असं वाटतायत, असं वाटतायत, काय वाटतायत, आता एवढे हे जे रूप आहेत ना देवा, हे रूप मात्र माझ्या डोळ्यापासून बाजूला जाता कामा नाहीत. आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराय. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा पांडुरंगा. देवा असं वाटतंय, असं वाटतंय देवा की आता हे जे रूप धारण केलं ना, ते रूप मात्र माझ्या डोळ्यापासून बाजूला जाता कामा नाहीत, बाजूला जाता कामा नाहीत. मनाशीच बोलताय तुकोबराया, देवापुढं उभं राहून तुकोबराय मनाशीच बोलतायत. पण गंमत अशी झाली बघा, तुकोबराय भगवान परमात्म्याकडे पाहतायत, आणि भगवान परमात्मा तुकोबरायांकडे पाहतायत. पाहता पाहता तुकोबरायांचं अंतकरण भरून आलंय आहेत. अंतकरण भगवान परमात्म्याला पहिल्यांदाच, परमात्म्याचं स्वरूप पहिल्यांदाच पाहिल्यामुळं, देवाचं दर्शन पहिल्यांदाच घेतल्यामुळं जगद्गुरु तुकोबरायांचं अंतकरण भरून आलंय. आणि भरून आल्यानंतर मनाशीच बोलताय तुकोबराया. पण तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचं दर्शन केल्यानंतर जेवढा आनंद झाला, जेवढा आनंद झाला, त्याचा कित्येक लाख पट आनंद, त्याचा कित्येक लाख पट आनंद देवाला तुकोबरायांच्या भेटीमध्ये झाला. तुम्ही म्हणाल कसं वा, तुम्ही म्हणाल कसं, सांगू तुम्हाला. तुकोबरांसारखे भक्त, ज्ञानोबरांसारखे भक्त देवाला कुठल्या तरी युगामध्येच मिळतात. तुमच्या आमच्यासारखे भक्त लागल तेवढे आहेत, पाठीचे पाठी, काय करायचे ते, आहे की नाही. पण तुकोबरासारखे, ज्ञानोबरासारखे भक्त कुठल्या तरी युगामध्ये मिळतात देवाला, आहे की नाही, कुठल्या तरी युगामध्ये. एक बोलू का तुम्हाला, एक बोलू का. जो नित्याने वारीला जातो, जो नित्याने वारीला जातो, चंद्रभागेत स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, देवाचं दर्शन करतो, त्यालाही खऱ्या अर्थानं वारकरी म्हणता येत नाहीत. तुम्हाला मग वारकरी कोणाला म्हणायचं आहे? जो नित्याने वारीला जातो, चंद्रभागेत स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, देवाचं दर्शन करतो. देवाच्या दर्शनामध्ये, देवाचं दर्शन झाल्यावरती देवाला आनंद वाटतो, तो खरा वारकरी आहे. विठ्ठल 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 आपली नोंद देवाकडे असावी बरं का.
आपल्या भक्तीची नोंद देवाकडे असो, आपण आपल्याकडे ठेवतो. आपण किती भजन करतोय, किती भक्ती करतो याची नोंद त्याच्याकडे असावी. आपल्याकडे असून काय फायदा आहे? आपण भक्ती किती करतो हे महत्त्वाचं नाही, ती भक्ती देवाच्या आवडीची असावं. आपण केलेलं भजन हे देवाच्या आवडीचं असावं. आपण भजन करतोय, भक्ती करतो, पण आपल्या मनाला आवडणारी करतो. खरं आहे की नाही? आपल्या सवडीने करतो. घरून एखादा फोन येऊ द्या, निघाले वारकरी घरी. परमार्थ आपण आपल्या आवडीचा आहे, सवडीचा आहे. सवडीचा का आवडीचा आहे? कसा आहे तो परमार्थ? कसा आहे? सवडीचा आहे का आवडीचा आहे? सवडीनं आवड एकच आली ना. मला सांगायचा भाव असा आहे की आपण केलेला परमार्थ हा देवाच्या आवडीचा असावा, आपल्या मनाच्या आवडीचा नसावा. आपल्याला तो केलेला परमार्थ आवडणारा असो किंवा नसो, पण तो केलेला परमार्थ मात्र देवाच्या आवडीचा असावा. सांगतोय, जेवढा आनंद जगद्गुरु तुकोबारांना भगवान पंढरीत परमात्म्याच्या दर्शनात झाला, त्याचा कित्येक लाख पट आनंद देवाला तुकोबारांच्या दर्शनात नाही, भेटीत झाला आहे. आणि भेटीत झाल्यावरती तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे पाहतायत, भगवान परमात्मा तुकोबारांकडे पाहतायत. दोघांचाही मौन स्वरूप आहेत, दोघांचाही मौन स्वरूप आहेत. कोणी कोणाशी बोलत नाहीत, हे फक्त अंतर्मनामध्ये बोलतायत, कोणीच कोणाशी बोलत नाहीत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, बघा ना, ज्या टायमाला मौन असतं ना, मौन बऱ्याच वेळा खूप काही बोलून जातं. तुम्ही बघा ना, जो माणूस बडबड्या असतो, जर त्याला भांडण जर झालं असेल तर तो खूप काही बडा बोलून जाईल. पण एखादा माणूस किती राग येऊ द्या, काहीच बोलत नाहीत असं म्हणू नका. तो जे बोलतो ते कोणीच बोलत नसेल. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मौन बरंच काही बोलतं. न बोलूनी मौनी, न बोलूनी झाला हा मौनी. ज्ञानोबाराय म्हणतात की न बोलता मौन बरंच काही बोलून जात आहे. तसं कोणीच कोणाशी बोलत नाही. मग आता हे बोलायचं तरी कोणी? आणि म्हणून भगवान परमात्म्याने ती बोलण्यास सुरुवात केली. भगवान परमात्मा तुकोबाराने म्हटले, तुकोबाराय खरं सांगू, तुम्ही आलेत खूप आनंद वाटला, तुम्ही आलात खूप आनंद वाटला तुकोबाराय. आणि मला असं आनंद झाला, खूप आनंद. तुकोबाराय म्हटलं, देवा असं कसं? उलट मी आलो देवा, आणि तुमच्या दर्शनामध्ये मला एवढा आनंद झाला की त्या आनंदाचं मोजमाप करता येत नाहीत. भगवान पंढरीश परमात्मा तसं नाही तुकोबाराय, तुम्ही आल्यानंतर मलाच आज खूप आनंद झाला आहे. ते म्हणजे बरं ठीक आहे, कोण आल्यामुळं काय आनंद झाला तो जाऊ द्या, पण तुकोबाराय तुम्ही आलात आणि आल्यानंतर मला आनंद झाला. या आनंदाच्या प्रीत्यर्थ मला असं वाटतं की तुम्ही माझी एक इच्छा अपेक्षा पूर्ण कराल का? कोण बोलतायत? भगवान परमात्मा तुकोबारांना बोलतायत, तुम्ही आलात, मला आनंद वाटला, पण तुम्ही माझी एक इच्छा आहे ती पूर्ण कराल का? तुकोबाराय म्हटलं, देवा, आणि तुम्ही माझ्याकडे इच्छा करतायत? अहो देवा, मागा, काय पाहिजे तुम्हाला? देवानं आपल्याकडे काही अपेक्षा करावी, इच्छा करावी? सांगा देवा, काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? देव म्हटले, तसं नाहीत. म्हटले, मग तुम्ही माझी इच्छा अपेक्षा पूर्ण कराल का? अगोदर होकार नकार सांगा. देवा, तुमची इच्छा पूर्ण करू नयेत, करणार. आणि करणार म्हटल्यावरती मग ते म्हटले, तुकोबाराया खरं सांगू का, तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या प्रीत्यर्थ मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं द्यावं असं मला वाटतंय. तुकोबाराय म्हटले, देवा, आणि म्हणून तुम्ही माझ्याकडनं आज काहीतरी मागावं अशी माझी अपेक्षा आहे. तुकोबाराय म्हटले, देवा, तुम्ही म्हटले माझी अपेक्षा आहेत, आणि तुम्ही मला अपेक्षा आहेत, मी होकार दिला, आणि तुम्ही मला काहीतरी वेगळंच मागायला लागतं, हे बरोबर नाही. तुम्ही मला आता वचन दिलं, तुम्ही हो म्हटलात, तुम्हाला आता माझ्याकडं काहीतरी इच्छा व्यक्त करावंच लागेल, मागावंच लागेल. तेव्हा तुकोबाराय म्हटले, देवा, जरी मी तुला होकार दिला असेल, पण तुला एक सांगू का? म्हणजे काय? मी माझ्या गाथ्यामध्ये असं लिहून ठेवलं आहे. काय लिहून ठेवलं आहे? माझ्या गाथ्यामध्ये मी असं लिहून ठेवलंय, जो दुसऱ्या पुढं हात पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागतो. हात पसरे जिने धिगताचे
हात पसरी दिने दिग त्याचे हात पसरी दिने दिग त्याचे तुका मने करे ब्रह्मांड ठेगणे हात पसरी दिने दिग त्याचे हात पसरी दिने दिग त्याचे हात पसरी जिने धिगत्याचे तुकोबरा देवा रे मी लिहून ठेवलंय. जो दुसऱ्या पुढं पदर पसरतो झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काय लागो काडी लागो काडी. मग देवा मी कसं मागणार. कारण देवा तुला सांगू का तुला एक सांगू का शास्त्र सांगतायत मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्य एकम महात्मनः. शास्त्र म्हणतायत मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्य एकम महात्मनः. महात्मा त्यालाच म्हणावं जे मनात असेल तेच वाचेत असतो. जे वाचेत असतो तेच क्रियेत असणं त्याला महात्मा म्हणायचं आहे. या उलट मनस्य अन्यत वचस्य अन्यत कर्मण्य अन्यत त्याला दुरात्मा म्हणायचं आहे. दुरात्मनः कर्मण्य अन्यत दुरात्मनः. मनामध्ये एक असणं वाचेत दुसरंच असणं आणि क्रियेत तिसरंच असणं. बोलायचं एक वागायचं दुसरं करायचं तिसरं हे आपल्या भाषेत सांगतो. याला म्हणायचं दुरात्मा. महात्मा कोणाला म्हणायचं जो बोलतो जसं बोलतो तसं चालतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी या पद्धतीने याला म्हणायचं आहे महात्मा. याला म्हणायचं आहे महात्मा. मग महाराज म्हटले आम्ही या वर्गातले नाही आम्ही या वर्गातले आहेत. कोणत्या मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्य एकम महात्मा. आम्ही या बोलायचं एक जसं बोलतो तसं वागतो आम्ही या वर्गातले आहेत. म्हणून देवा आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. भगवान परमात्मा म्हटले बाबा का बरं करू शकत नाही काय कारण. तुकोबारा म्हटले देवा खरं सांगू का आमच्या वाड वडिलांनी आम्हाला यात्रेला यायला लावलं. वारीला यायला सांगितलंय पण काही मागायला नाही सांगितलं. काही मागणे आम्हानुचित काही मागणे आम्हानुचित वडिलांचे नेत जाणत जो वडिलांचे नेत जाणत जो काही मागणे अनुचित काही मागणे अनुचित हो वडिलांची रीत जाणत तो. वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे हे आम्हा अनुचित. आमच्या वाडवडिलांनी वारी करायला सांगितली यात्रेला यायला सांगितलं दर्शन करायला सांगितलं पण काही मागायला सांगितलं नाही. आपलं उलट आहे. तसं जाणारच नाहीत. नसलं काहीतरी मागितल्याशिवाय जाणार नाही. देवाचं लय उलटं काम आहे हो. देवाचं अवघड आहे. जे मागतं देव त्याला देत नाहीत. सांगा ना तुम्ही जे मागतं त्याला देत नाहीत जे मागत नाही त्याला आग्रह केल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय नको म्हणतात नको म्हणतात तर देव तुकोबारांना आग्रह करतात आणि आपण मागू आयुष्य संपलं पण देवाने आपल्याला दिलं नाही. का दिलं सांगा ना तुम्ही दिलं देवानं. खरं सांगा तुम्ही वारीला आलात तुम्ही देवाकडं मागितलं का नाहीत. नाही मागत नाही काही तर एवढं तरी मागे देवा सुखाचं ठेव एवढं तर म्हणत असाल. नाही काही तर एवढं तर म्हणत असाल. चला जगद्गुरु तुकोबारा म्हटले आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागायला शिकवलं नाहीत. भगवान परमात्मा म्हटले तुकोबारा तुम्ही तुमच्या वाडवडिलांचं उदाहरण सांगताय की तुमच्या वाडवडिलांनी मागायला शिकवणं असं तुम्ही म्हणतात. तुमच्याच परंपरेमधले तुमचेच धाकटे बंधू कान्होबाराय यांनी जर सांगितलंय मागायला सांगितलं नाही असं नाही. ते म्हटले जर खरं जर व्यवस्थित असेल योग्य असेल उचित असेल तर ते मागायला काहीच अडचण नाहीत. करोनी उचित प्रेम घाले हृदयात अनुदान मागयास करोनी उचित
करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान. जे उचित आहे ते मागायला काय अडचण आहे, उचित आहे ते मागायला अडचण काय. तुकोबाराय म्हटले देवा जरी तुम्ही हे प्रमाण मला दिलं असेल सांगितलं असेल तरीही मी मागू शकत नाहीत. का मागू शकत नाहीत. भगवान परमात्मा म्हटले एक सांगू तुमच्याच गाथ्यातलं दुसरं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. काय तुम्ही जसं लिहून ठेवलंय ना आम्ही कोणाकडं मागणार नाही, पण मागायचंच असेल तर देवाला सोडून आम्ही कोणाला मागणार नाहीत. मागणे ते तुझं मागो जीव भाव तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा मागना हो जीव भाव तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागण ते तुझं मागो जीव भाव तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मी मागायचंच असेल तर देवाकडं मागल असं तुमचं म्हणणं आहे. मला वाटतं बरंच वाढत चाललं हे. हा बरं बरं आपल्या अभंगाकडे वळावं असं मला वाटायला लागलं. ठीक आहे. देवा जगद्गुरु तुकोबा म्हणतात की देवाने सांगितलं की तुम्हाला मागायला अडचण नाही, तुमचंच तुम्हीच गाथ्यात लिहून ठेवलं आहे. जर आम्हाला मागायचं जर असेल तर देवाला सोडून आम्ही मागणार नाहीत. मग तुकोबाराय तुम्हाला मात्र आता मागावं लागल, तुम्हाला मागावं लागल. तरीही देवाने प्रमाण दिल्यावरती तुकोबारांना असं वाटलं आता काय करावं. देव तर काही ऐकत नाहीत, देवाच्या आग्रह धरल्याशिवाय राहत नाहीत. मग मात्र तुकोबारांनी पुन्हा देवाला शास्त्र सांगितलंय. शास्त्र काय शास्त्र सांगितलंय. तुकोबारा म्हटलं देवा खरं सांगू का आम्ही का मागत नाही याचं कारण सांगतोय. का माणूस जन्माला येत असताना दोन गोष्टी घेऊन येत असतो जन्माला. एक वासना आणि दुसरं कर्म. काय दोन गोष्टी माणूस जन्माला येत असताना दोन गोष्टी घेऊन येत असतो. एक वासना आणि दुसरं कर्म. याचा अर्थ कर्तव्य कर्म, वासना याचा अर्थ इच्छा. दोन भाव आहेत माणसाच्या. या दोन गोष्टी अशा आहे की जन्माला येत असताना इच्छा आणि कर्तव्य ह्या दोन गोष्टी जन्माला येत असताना घेऊन येत असतो. बघा ना तुम्ही एक वर्ग असा आहे त्याची इच्छाशक्ती संपलेली असते आणि कर्तृत्व शक्ती संपलेली असते. वर्ग पहिला आहे. दुसरा वर्ग असा आहे त्याची इच्छाशक्तीही शिल्लक राहते आणि कर्तृत्व शक्तीही शिल्लक राहते. तिसरा वर्ग असा आहे त्याची इच्छाशक्ती संपलेली असते पण कर्तृत्व शक्ती मात्र शिल्लक राहते. तिसरा वर्ग असा आहे कर्तृत्व शक्ती शिल्लक राहते पण इच्छाशक्ती मात्र संपलेली असते. चार वर्ग आहेत. पहिला वर्ग आहेत इच्छाशक्तीही शिल्लक राहते आणि कर्तृत्व शक्तीही शिल्लक राहते. या वर्गात तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणसं मोडतो. वर्ग दुसरा आहेत इच्छाशक्तीही संपलेली असते आणि कर्तृत्व शक्तीही संपलेली असते. या वर्गात जीवनमुक्त महात्मा आढळतो. तुम्हाला कसं महात्म्याचं जीवन असं आहे बघा. महात्म्याचं जीवन असं आहे महात्म्याचं जीवन संपलं आयुष्य संपलं की सगळं संपलं. इच्छा संपल्या सर्व संपलं. महात्म्याचं जीवन आहे बघा. जोपर्यंत जीवन आहे देह पडत नाही तोपर्यंत ते तुमच्यासारखे हालतात चालतात पण त्यांच्या जीवनात इति कर्तव्य शिल्लक राहत नाहीत. गेले आशा पास निवारोने गेले आशा पास निवारोने गेले आशा पास निवारोने गेले आशा पास. भक्त ऐसे जाना दे देई उदास भक्त ऐसे जाना दे देई उदास गेले आशा पासने बनवणे गेले आशा पासने वारोने गेले आशा पासने वारोने. भक्तांचे जाणे दे उदास भक्तांचे जाणा दे उदास गेले आशा पासने भरोने गेले आशा पासने वारोने गेले आशा पासने वारोने. गेले आशा पाश निवारोणी भक्त ऐशे जाना.
हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. जोपर्यंत ध्येय पडत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे दिसतात, वागतात. ध्येय संपला, कर्तव्य शक्ती संपली आणि इच्छाशक्तीही संपली. जीवन महात्मा तिसरा वर्ग आहेत. इच्छाशक्ती शिल्लक आहेत पण कर्तृत्व शक्ती मात्र संपलेली आहेत. या वर्गात मात्र तुम्ही आम्ही आढळतो. कर्तृत्व शक्ती संपलेली आहेत पण इच्छाशक्ती मात्र तशीच राहते. तुम्हाला कसं? आपला ध्येय जरी पडला तरी मात्र इच्छा संपत नाही. तुम्ही मला असं कसं म्हणतात? तुम्ही बघा ना, जरीही माणूस गेला, देह त्याग जरी झाला तरी त्याची इच्छा संपत नाही. तुम्हाला कसं काय? गेलेला माणूस का घरी येतो का काय काय मागायला? येतो का बाबा? येतो का? नाही. एकदा माणूस गेला म्हणजे गेला. खरं की नाही? तो काही मागायला येतो का? नाही. खरं आहे की नाही? तो काही मागायला येतो का? नाही. मग मला एक सांगा, दशक्रियाविधीच्या दिवशी कावळा पिंडाला स्पर्श न करण्याचं कारण काय? ही गेलेल्याची इच्छा का? ही गेलेली इच्छा का आहे त्याची इच्छा? इच्छा कोणती? गेली त्याची इच्छा. मला सांगा, देह जरी पडला, माणूस जरी गेला पण त्याची इच्छा संपली का? इच्छा संपली का? जाऊ द्या, मी तुम्हाला थोडं उदाहरण सांगाल. गंमत अशी झाली बरं का. एक भिक्षुक, काहीच मिळत नाही, जिथं जागा मिळेल तिथं झोपायचं अशी अवस्था असताना कुठंतरी झोपलायत, काहीतरी वृत्त म्हणून त्याने उकरायला सुरुवात केलं. उकरलं, भिक्षा मागण्याकरता काहीच नाही, त्याला काहीतरी लागलं, त्यानं अर्ध कापलं आणि अर्ध कापल्यानंतर भिक्षापात्र झालं. मागू लागला पण ती एवढंच चमत्कार झाला की त्या पात्रामध्ये कितीही वाढलं, कितीही टाकलं तरी ते पात्र भरलं जाईना. कितीही किलो टाका भरल्याच जाईना, काही केलं भरलं जाईना. हा म्हणता राजापर्यंत ती बातमी गेली. राजाने त्याला बोलून घेतलंय आणि आपलं अन्नक्षेत्र उघडं केलं. सांगितलंय जेवढं असेल तेवढं टाकायच्यामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण धान्य टाकत होते तरी ते भरल्या जाईना. राजाने त्याला बोलून घेतलं, सांगितलं, का रे हे पात्र कुठून आणलं? तो म्हणला, राजेसाहेब कुठून आणलं म्हणल्यापेक्षा कुठं गरीबाला पैसे का आणाय करता? म्हणजे हे आणलं कुठून? रात्री एका ठिकाणी झोपलो होतो, काहीतरी वृत्त म्हणून पाहिलं तर माणसाची कवटी लागली. मग वाढायला काहीच नव्हतं ना घ्यायला, मग अर्धी कापली कवटी माणसाची आणि तिच्यात मग घ्यायला लागलो. तुमच्या लक्षात आलं असेल का नसेल कोण जाणो, मेलेल्या माणसाची कवटी जर लवकर भरत नसेल असेल त्याची कधी भरेल कोण जाणो, आहे की नाही? सांगायचा भाव एवढा आहे की बाबा आपल्या मानवी जीवनातल्या ज्या इच्छा आहेत या कधीच पूर्ण होत नाहीत. का होत्यात? जरी झाल्या तरी एक इच्छा पूर्ण झाली की ती एक इच्छा दुसऱ्या इच्छेला जन्म देते आणि मग ती पहिली इच्छा संपते. खरं आहे की नाही? जरी इच्छा पूर्ण होत असेल तरी मला तुम्ही सांगा ना, बालवाडीमध्ये जाण्याची इच्छा शाळेत जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मग ती इच्छा संपते. प्राथमिक शाळेची इच्छा हायस्कूलच्या शाळेत जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मग ती इच्छा संपते. हायस्कूलला जाण्याची इच्छा कॉलेजला जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मग ती पहिली इच्छा संपते. कॉलेजची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देते आणि मग ती इच्छा संपते. नोकरीची इच्छा, शिवानंद महाराज, नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते आणि मग ती इच्छा संपते. लग्नाची इच्छा, आता मी ती कीर्तन सांगत नाही, मला सांगायचं एवढं आहे, एक इच्छा पूर्ण झाली की ती एक इच्छा अनेक इच्छांना पुढची इच्छेला जन्म देते आणि मग ती इच्छा संपते. मानवी जीवनाची इच्छा कधीही पूर्ण होत नाही. हा भाव आहेत. मग या वर्गात तुम्ही आम्ही आहेत. कर्तृत्व शक्ती संपली पण इच्छाशक्ती मात्र संपलेली नाहीत. या वर्गामध्ये तुम्ही आम्ही मोडले जातो. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात की बाबा आम्ही या वर्गातले आहेत. कोणत्या? आमची कर्तृत्व शक्ती शिल्लक आहेत पण इच्छाशक्ती मात्र संपलेली आहे. आमची कर्तृत्व शक्ती शिल्लक आहेत म्हणजे देह शिल्लक आहेत पण आमच्या जीवनात इति कर्तव्य शिल्लक राहिले नाहीत. काम नाही झालो पाये रे काम. आमच्या जीवनात कामच राहिला नाहीत, इति कर्तव्यताच बाकी नाहीत, आमचं काहीच शिल्लक ठेवलेलं नाहीत. त्याच्यामुळं आम्ही तुझ्याकडं मागू शकत नाहीत. तुकोबराया देव खाली आले, विटेपासून खाली उतरले. तुकोबराया जे असेल ते असेल,
पण तुम्हाला मात्र माझ्याकडे काहीतरी मागावं लागेल. आणि मग मात्र देवाची अवस्था पाहून तुकोबा म्हटलं, देवा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, माझी इच्छा नाही तुझी इच्छा आहेत ना म्हणून मागतो. पण देवा एक लक्षात ठेव, मी जे मागतो ना ते तुला द्यावं लागल. पुन्हा म्हणू नको हे सोडून दुसरं दे. नाही, तुकोबा मागा मागा. आणि मग मात्र तुकोबा म्हटलं, देवा जर तुला द्यायचं असेल ना देवा, तर हे माझे पाय आणि तुझी डोई असं काहीतरी दे. अभंगाचं पहिलं चरण. माझे पाय तुझे डोई डोई, माझे पाय तुझे डोई डोई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई, डोई, माझे पाय तुझे डोई डोई, माझे पाय तुझे डोई डोई, माझे पाय तुझे डोई, माझे पाय तुझे डोई. ऐसे करीगा भाक दे, ऐसे करीगा भाक दे, पाहता दिसे उपराटे, पाहता दिसे उपराटे. ऐसे करीगा भाग दे, ऐसे करीगा भाग दे, पाहता दिसे उपराटे, पाहता दिसे उपराटे. माझे पाय तुझे डोई ऐशे करीगा भाक दे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपलं भजन करायचं, पण आपला अभंग सोडवायचा आहे. हा आताशी एक चरण झालं. किती वाजले? बघा आता तुम्ही बघा, आता 12 वाजे. बघू. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला मोठ्या उत्साहाने भजन करायचं आहे. जेवढी पुरुष मंडळ असेल तेवढ्याने उंच असं वर हात करा आणि त्या पंढरीच प्रमाणात आपल्याला भजन करायचं आहे. निवृत्तनाथ दादांचं आपल्याला भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, माझे पाय तुझे डोई ऐसे करीगा भाक दे. देवा जर तुला द्यायचं असेल ना, माझे पाय तुझे डोई ऐसे करीगा, असं काहीतरी कर. तुला असं कसं होईल बा? असं कसं होईल? होईल होईल का होणार नाहीत, पण असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. आणि असं ज्याच्या जीवनात होईल तो मात्र भाग्यवान आहेत. लक्षात ठेवा, भाग्यवान आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझे पाय तुझे. आता मला वाटतं हे कोडं एका उदाहरणानं सुटू शकतं असं मला वाटतं. हे जर कोडं जर सोडायचं असेल तर एक दृष्टांत डोळ्यापुढे ठेवावा लागेल आपल्याला. कृतयुगामध्ये भगवान विष्णू परमात्मा
निद्रा शयन कक्षमध्ये होते. भगवान विष्णू परमात्म्याचं शयन कक्ष कुठं होतं तुम्हाला सांगता येईल? बोला बोला. भगवान विष्णू परमात्म्याचं शयन कक्ष कुठं आहेत? हा वा वा. कुठं कुठं? कोणत्या नदीत म्हणले? हा, क्षीरसागरामध्ये. अगदी बरोबर. भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करत असताना त्यांच्या क्वाटचं नाव सांगता येईल तुम्हाला? हां म्हणजे आहेत आहेत आहे. आपल्या क्वाटवर झोपलेले होते. कोण? हां, भगवान विष्णू आपल्या शयनकक्षेमध्ये आपल्या क्वाटवर झोपलेले होते. क्वाटवर. आता तुमच्या सगळं लक्षात आलं आहे कुठं शयनकक्ष आहेत, कुठं क्वाट होतं. बरोबर. आता गंमत अशी झाली बरं का, गंमत अशी झाली. थोडा वेळ झाला चालेल का? एक 5-10 मिनटं घेतो, जास्त नाहीत. एक 10 मिनटं घेतो, तुमचं जास्त घेत नाहीत. थोडं आमच्याकडनं उशीर झाला असेल इकडं तिकडं, पण एक 10 मिनटं घेतो फक्त. शयन कक्षेमध्ये असताना कृतयुगामधला गंमत एक कशी झाली बरं का. एक कासव, आणि त्या कासवाला अशी इच्छा झाली की देवाचं दर्शन घ्यावं. तुम्ही म्हणाल कासवाला अन्य प्राण्याला अशी इच्छा होती का? अन्य प्राण्याला पण अशी इच्छा होती का? होती ना. का होणार नाहीत? जर पूर्वजन्माचे जर संस्कार जर असेल तर तुम्ही कोणत्याही देहात जा, ते संस्कार संपत नाहीत. शिवानंद महाराज असं म्हणतात, ठाकूर महाराज पंढरपूरला, ठाकूर महाराज हे वारकरी होते. आणि वारकरी असताना मग आपला जो महिन्याचा बोजाबाजा जो होता तो कशावरती न्यायचा? म्हणून त्यांच्याकडे घोडी होती. एक घोडी त्यांच्याकडे घोडी होती. त्या घोडीच्या पाठीवरती आपला बोजाबाजा टाकायचा आणि आपली पायी पायी वारी करायची. अशा कित्येक वारजा घोडीच्या झाल्या सांगता येत नाही. घोडी थकली आणि थकल्यावरती ठाकूरबुवांना असं वाटलं हिला चालता येत नाहीत, चालवणार नाहीत, म्हणून ठाकूरबुवांनी ती घोडी एका खुट्याला बांधली आणि दुसऱ्या घोडीवर त्याच्या पाठीवर टाकलं आणि घेऊन गेले. तिला वाटलं माझ्या जीवनातली जर वारी होत नसेल तर उपयोग काय. तिने दावत तोडलं आणि दावत तोडल्यानंतर पाठी मागून ती पळत सुटली. पंढरपूरमध्ये ठाकूरबुवा पोचले होते. ती ठाकूरबुवांच्या वाड्यात गेली, फुर केलं आणि प्राणत्याग केला. मला सांगायचं काय, तुमच्या लक्षात आलं असेल, ठाकूरबुवांच्या घोडी ही वार्या करत होती हे सांगायचं आहे. त्याच्या पुढे बोलू का तुम्हाला? चातुर्मासे महाराज पंढरपूरला आहेत. चातुर्मासे महाराज त्यांचं कुत्र एकादशी करत होतं. आपली माणसं करत नाहीत, तो असू द्या. त्यांचं कुत्र एकादशी करत होतं असं म्हणतात. तुम्हाला कसं काय? पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, मला एवढं सांगायचं आपल्या पुढं. त्यांचं कुत्र एकादशी करत होतं. कशावरून? पूर्वी कॅलेंडर नसायचे. मग असं म्हणतात की पूर्व तिथी जर क्षय झाली, तिथेचा घट झाला, वाढली, तर मग एखाद्या दिवशी असं संभ्रमित होऊ शकतं, एकादशी आज की उद्या. आजही होत आहेत. तसं पूर्वी व्हायचं. मग एकादशी नेमकी आज की उद्या. मग वारकरी म्हणायचे चातुर्मासे महाराजांचं जे कुत्रं आहेत ना त्याला भाकरी टाकून बघा. त्यानंतर आज खाली तर समजायचं उद्या आहेत, नाही खालं तर समजायची आज आहेत. हो, कुत्र्याला एकादशी कळावी, आपल्याला कळत नाहीत. हो, किती मला सांगायचा भाव आहेत, हे संस्कार आहेत. मला सांगायचं इथपर्यंत तुमच्यापुढं होतं की पूर्वजन्माचे जर संस्कार जर असेल तर ही इच्छा व्यक्त होऊ शकते. हा भाव मला आपल्याला सांगायचा आहे. तसं कासवाला असं वाटलं देवाचं आपण दर्शन करावं, आणि देवाचं दर्शन करावं म्हणून कासव चरणाच्या बाजूने आलं की पाय कोणाकडे होते? पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीने फटकारा मारायचा की लगेच कासवाने बिचारीने बाजूला जायचं. विचार करावा, बऱ्याच वेळा झालं आहे लक्ष्मी चरणाला धक्का लावू देत नाहीत, कारण देवाची निद्राभंग होईल. मग पुन्हा मुखाच्या बाजून जायचं, नाही चरणस्पर्श दर्शन किंवा मुख दर्शन तरी मुखाच्या बाजून जायचं. मुखाच्या बाजूने गेल्यावरती शयनकक्षावरती झोपलेले असताना ते कुठं वरून शेषाचा फणा होता. मुखाकडनं गेलं का शेषाने लगेच फणा मारायचा. हे चाललं किती दिवस शिवानंद महाराज. एक युग कृतयुग संपलं आहेत आणि मग मात्र त्रेतयुग लागलं आहेत. आणि त्रेतयुगामध्ये राजा रामचंद्र आलाय. सांगितलं देवा
कंटाळा आलाय का? पाय ताटलेत का? हो देवा. मग एक काम करा. काय काम करा? माझं डोकं धरा. उभं राहून तुम्हाला कंटाळा ना, माझं डोकं धरा. आता देवा तुम्ही आता काय करा? माझं डोकं धरा. हे पाय आता माझे आहेत आणि हे डोकं तुमचं आहे. माझे पाय तुझे डोळे आयशे करी गा भाकदी. ज्याच्या जीवनामध्ये असं घडल ना, ज्याच्या जीवनात असं घडल ना, त्याच्यापेक्षा भाग्यवान तोच असेल अभंगाचं दुसरं चरण. पाहता दिसे फराटे, पाहता दिसे फराटे, पाहता दिसे उपराटे, पाहता दिसे उपराटे. घडे तई भाग्य मोठे, घडे तई भाग्य मोठे, पाहता दिसे फराटे, पाहता दिसे फराटे, पाहता दिसे उपराटे, पाहता दिसे उपराटे. तुकोबारा म्हणतात पाहताना उपराटे वाटतं हे, माझे पाय तुझे डोई. पण पाहता दिसे उपराटे, घडे तई भाग्य मोठे. अरे ज्याच्या जीवनात हे घडलच ना, त्याचं भाग्य काय सामान्य असेल काय? पण त्याच्याकरता सांगू का तुम्हाला, बहु साधन मोलाचे. तुकोबारा म्हणतात बहु साधन मोलाचे. जोडे तरी एका साधन एका जन्माचं नाहीत, एका जन्माचं साधन नाही. तुकोबारा म्हणतात एका युगाचं हे साधन होतं आणि म्हणून या जन्मात खरं हे साध्य झालं आहे. म्हणून तुकोबारा शेवटच्या चरण सांगतात की देवा आता मात्र अनुमानू नका. शेवटच्या नकानुमान विठ्ठला, 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 नकानुमान विठ्ठला. तुका मने दडा झाला, तुका मने दडा झाला, पाहता दिसे उपराटे, पाहता दिसे उपराटे. मने धडा झाला, तुका मने धडा झाला, पाहता दिसे उपराटे, पाहता दिसे उपराटे. नका अनुमानू विठ्ठला, तुका म्हणे धडा झाला, पाहता दिसे उपराटे, घडे तई भाग्य मोठे. आपला वेळ संपलेला आहे. पुढच्या चरणावरती चिंतन करत जसा वेळ मिळाला तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं ही क्षत्रातली सेवा आहेत आणि निवृत्तीनाथ दादांच्या या समाधी तीर्थक्षेत्रामध्ये हा भगवान त्र्यंबकराजांच्या तीर्थक्षेत्रामध्ये हा सेवा करण्याचा योग आमचे शिवानंद महाराजांच्यामुळे हा कार्यात प्राप्त झाला. आणि म्हणून ही सेवा भगवान दादांच्या चरणी, निवृत्तीनाथ दादांच्या चरणी आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला, आमचे परमादरणी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी निवृत्ती बाबा गुतेशे बाबा, बाबांच्याही स्मरण करून या कीर्तनरूपी सेवेला इथंच पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान काय जन सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई दान सकया. सोपान मुक्ताबाई दान सकया.
सकया सोपान मुक्ताबाई दान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया सोपान मुक्ताबाई दान सकया सोपान मुक्ताबाई दान सकया विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले लेखुरे देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे दानेश्वर कपाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली दानी